तुकोबाराय म्हटले दुःख आहे आम्हाला या गोष्टीचं. जे जीवाला आवडायला पाहिजे खरं ते आवडत नाही, आणि जे नाही आवडायला पाहिजे ते मात्र आवडते. आज प्रामुख्याने जिथं लाज धरायला पाहिजे आम्ही तिथं आम्ही सोडलीये, आणि जिथं खरी सोडली पाहिजे तिथं आम्ही धरली. हे दुःख आहे संतांचं. धरली लाज सांडिले. जे आवडायला पाहिजे ते आम्हाला आवडत नाही. देवाचं आवडलं नाही, संतांचं आवडलं नाही, इथं तेवढं नुकसान नाही. पण आम्ही समाजाच्या आवडीने आमचं जीवन जगायला लागलो, हे मात्र आमचं चुकलंय. मी लोकांना कसं आवडलो पाहिजे, लोकांनी मला कसं चांगलं म्हणलं पाहिजे, आमची इच्छा नाही ज्ञानोबा तुकोबारायने आम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, अजिबात नाही. आमची इच्छा नाही नामदेवरायांचं सर्टिफिकेट आम्हाला मिळावं, अजिबात नाही. मग आम्हाला वाटतं आमच्या शेजाऱ्याने आम्हाला सर्टिफिकेट दिलं पाहिजे. काय वाटतं? आम्हाला आमच्या गावातल्या लोकांनी सर्टिफिकेट दिलं पाहिजे. हे सर्टिफिकेट काय घेऊन बसले लोक? आज चांगलं सर्टिफिकेट देतात, उद्या वांगळं सर्टिफिकेट देतात. लोकांना सर्टिफिकेट बदलायला लई वेळ लागतो का? अजिबात नाही. शिक्का लोकांचा नसला पाहिजे, शिक्का संतांचा असला पाहिजे. हा शिक्का महत्वाचा. लोकांच्या शिक्क्याचं काय घेऊन बसले? लोकांचे शिक्के कालांतराने बदलत असतात महाराज, बदलत असतात. त्यांचा शिक्का आज चांगला शिक्का मारतात, 2 दिवस खटकलं की लगेच त्यांच्या मनानुसार आपण. लोकांना महाराज आपण किती चांगलं जगलो तरी ते चांगले शिक्के देत. लोकांनी कधी आम्हाला चांगले शिक्के दिलेत? कधी विचार करा तुम्ही मनातल्या मनात. शेजाऱ्यांनी आपण किती चांगलं वागलं तरी आम्हाला चांगले शिक्के दिलेत? अजिबात नाही. आणि आपण चांगलं वागलं म्हणजे त्यांना आवडतं? अजिबात नाही. लोकांना आनंद आपण गाडी घेतल्यानंतर आहे की घेतलेली गाडी ठोकल्यानंतर? बोला बोला, मोकळं बोला. ठोकल्यानंतर. लोकांना आनंद आपण घर बांधल्यानंतर आहे की बांधलेलं पडल्यानंतर? पडल्यानंतर. लोकांना आनंद आपली सोयरीक जुळल्यानंतर आहे की जुळलेली मोडल्यानंतर? हा जे नेहमी तुमचा निगेटिव्ह विचार करतात, मग त्यांचा विचार करायचा कशा करता? आणि आम्हाला जितका वेळ त्या गोष्टीचा विचार करण्याकरता तितका संतांच्या वचनाचा विचार करण्याकरता नाही. आणि इथं खरं आमचं हित आहे. नाही ऐकिले गाईले. आज दिवसातून 100 वेळा मोबाईल बघण्याकरता आमच्याकडे वेळ आहे, पण सकाळी उठून 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचण्याकरता वेळ नाही. खरं हित आमचं ते विठाला विठाला विठाला. पण हे कळतं कधी? कळो येईल अंत काळी प्राण प्राणाचं जेव्हा प्रयाण होतं की नाही, मग तेव्हा कळतं की बाबा जे करायला आलो होतो ते राहून गेलं माझ्याकडून, ते राहून गेलं माझ्याकडून. लोकांना वेळ देत राहिलो आयुष्यभर, गाथ्याला वेळ दिला नाही, ज्ञानेश्वरीला वेळ दिला नाही, जे देवाला आवडेल ते मी केलं नाही. दुनिया वालों से लगा बैठे दिल हम, अपने प्रभु को हृदय से भुलाया. इतनी नादानियां कर गए हम, अपने जीवन को उलझन बनाया. यूं हजारों मिले जिंदगी में, वक्त पर सबने किया किनारा. ऐसी दुनिया समझ में जब आई, फूट कर रो पड़ा दिल बेचारा. फूट कर रो पड़ा दिल बेचारा. फूट कर रो पड़ा दिल बेचारा. मग तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काही राहत. अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. जोपर्यंत वेळ आहे आमच्याकडे. आणि संतांना मोठं दुःख आहे बरं का आमच्याबद्दल, हे खेद होय. एक साधू एका गावामध्ये आले. एका सद्ग्रस्ताने महाराजांना घरी नेलं, पाहुणचार वगैरे सर्व काही केला, जेवण खाऊन सर्व काही संतांचा सन्मान केला महाराजांनी. महाराजांचा सद्ग्रस्ताने. महाराज बैठकीच्या रूममध्ये बसले होते. जेवणाची व्यवस्था सर्व काही केली, जेवण वगैरे झालं, महाराज गेले निघून. आणि महाराज घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या घरातला एक तो मुलगा होता ना, तो घरी आला. आणि महाराज ज्या रूममध्ये बसले होते ते संपूर्ण रूम तो शोधायला लागला. टेबलावर पाहतोय, रॅकमध्ये पाहतोय, टी व्ही पाशी पाहतोय, सगळीकडे शोधा. बापाने विचारलं काय पाहतोय? काय नाही, सकाळी आंघोळ करून मी गडबडीमध्ये निघालो, माझे पैसे मी इथे ठेवले होते आणि पैसे दिसायला तयार. तुम्ही घेतलेत का? बाप म्हटला मी हात लावले नाही. आई तू? आई म्हटली मी घेतली नाहीत बाळा. घरामध्ये आपल्या तिघाशिवाय कोणी नाही. कोणी दुसरं आलं का बाहेरचं? कोणी आलं नाही, पण महाराज तेवढे
पण बापाने एक सांगितलं की महाराजांवर संशय घ्यायचा नाही, मला माहित आहे महाराज पैसे घेणाऱ्यातली. पण पोराच्या मनामध्ये पक्क बसलं. पोरग नवीन काळातलं होतं, त्याने संत महाराज वगैरे काही पैसे घेतलेत. कोणी चाचा महाराजांनीच पैसे घेतलेत. त्याच्या मनात पक्का बसला तो संदेह. पण बापाने सांगितलं काही म्हणायचं नाही, उहापोह काय करायचा. 1 वर्ष आतमध्ये गेला आणि महाराज परत आले त्या गावामध्ये. परत त्या व्यक्तीने महाराजांना घरी नेलं, पण यावेळेस पोरग घरी होतं. बैठकीच्या रूममध्ये बसवलं आणि त्या ग्रस्ताने सांगितलं पोराला महाराजांच्या जवळ बस, काही कमी जास्त झालं तर विचार, पण पैशाचं विचारायचं सांगितलं होतं बापाने. पोरा बाप आतमध्ये गेला स्वयंपाकाचं बघण्याकरता. पोरग बसलं महाराजाच्या मनामध्ये, पण पोटामध्ये त्याच्या गोष्ट लपणाती. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. महाराज काय बाळा एक विचारायचं तुम्हाला. महाराजांना वाटलं काय विचारलं, गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काय विचारलं. विचार म्हणे काय विचारायचे. ते म्हटले महाराज काय नाही, मागच्या वर्षी तुम्ही आमच्या घरी आले होते. बरोबर आलो होतो, याच रूममध्ये बसले होते, याच रूममध्ये. काय महाराज नेमकं काय. काय नाही म्हणे, या टेबलावरती मी पैसे ठेवले होते, घरात कोणीच घेतले नाही. माझा संशय पक्का आहे की ते पैसे तुम्ही घेतलेत. पैसे घेतलेत का असं म्हणायला. आणि अरुण भाऊजी महाराज रडायला लागले मोठमोठ्याने, धाय मोकलून रडायला लागले. बाप धावतच आला. तो बापाने ओळखलं महाराज रडतायत. पोरग लटलट लटलट कापतंय, कारण बापाने सांगितलं होतं विचारायचं. आपण विचारलोय, महाराज रडतायत. बापाने ओळखलं, पोराने नाही ते विचारले. आणि काहीच न करता बाप जाऊन महाराजांच्या चरणावरती पडला. महाराज पोरग माझं नादान आहे, नाही ते विचारले, तुमच्यावरती आरोप केलाय पैसे चोरल्याचा, क्षमा करा माझ्या पोराला, माफ करा, पोरग नादान आहे. महाराजांनी त्या माणसाला उठवलं. महाराज म्हटले अजिबात माफी मागू नको, काय नेमकं झालंय बघ अगोदर. काय नाही महाराज, माझ्या मुलाने तुमच्यावरती चोरीचा आरोप केलाय म्हणून तुम्ही रडताय. महाराज म्हटले तुझ्या पोराने माझ्यावरती चोरीचा आरोप केला हे बरोबर आहे, पण मी त्याच्याकरता रडत नाही. मग कशा करता रडताय. त्याने म्हटले तुम्ही पैसे घेतलेत, आणि बरोबर मी पैसे घेतले होते. महाराज म्हटले पैसे मीच घेतले होते. मग महाराज पैसे घेतले होते, मग रडताय कशा करता. ते म्हटले पैसे घेतले होते पण घेऊन मी निघून गेलो नाही. टेबलवरती पैसे ठेवलेले होते, फॅन चालू होता, फॅनने पैसे उडत होते, आणि त्याच टेबलवरती बाजूला ज्ञानेश्वरी ठेवलेली होती. पैसे इकडे तिकडे उडून पडू नये याच्याकरता मी ते पैसे उचलले आणि ज्ञानेश्वरीच्या आतमध्ये ठेवले. तुझ्या पोराने माझ्यावरती पैसे चोरल्याचा आरोप केलाय म्हणून रडत नाही, तर या घरामध्ये गेल्या 1 वर्षभरामध्ये कोणी ज्ञानेश्वरी उघडली नाही म्हणून मी रडतोय. जर ज्ञानेश्वरी उघडली असती तर पैसे कधीचे. परमात्म्यासारखं धन ज्ञानेश्वरीने तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकले.